बापरे 15.5 बरं का रे 15.5 आणि तीच मी पुन्हा टाकली होती ना तर 3.9 मिलियन म्हणजे 15.5 आणि 3.9 म्हणजे 4 धरू आपण 19.5 आणि प्लस फेसबुकची 5.5 25 मिलियन 25 मिलियन मतलब कितना हो रहा है 25 लाख हाँ 2.5 करोड 25 मिलियन एखादी पोस्ट चालते बघा ही ती पोस्ट आहे ही 15.5 आहे प्रश्न आम्ही सोडवणारे काही अडचण नाही त्याला वाळीत टाकू नका कर्जबाजारी होणं म्हणजे नालायकपणा नाही हे झालं 15.5 हे बघ दाखव रे हे 15.5 आणि हीच पोस्ट पुन्हा एकदा नंतर मी पोस्ट केली हे बघा हे बघा काय आलंय ना बाजारीकरण सुरू मित्रमंडळीमध्ये जो कोणी कर्जबाजारी झाला तो गुन्हेगार नाही तर आज एकच इशू मी दुसऱ्यांदा जेव्हा टाकतो त्यावेळेला तो 4 मिलियन होतो आणि तीच पोस्ट मी परत टाकतो तर परत 4 मिलियन होतो आणि मूळ ह्याच्यात 15.5 आणि फेसबुकला मी रीलला ज्या वेळेला टाकतो तरी 5 मिलियन होते अशी 25 मिलियन म्हणजे 2.5 कोटी लोक बघतात काय विषय हा तर कर्जबाजारी होणं किंवा कर्जबाजारी माणूस हा गुन्हेगार नाही किंवा कर्जबाजारी माणूस हा कर्ज काढणं हा गुन्हा नाही तर त्याला त्या कर्जबाजारी माणसाला जीव लावा त्याच्याशी बोला त्याच्याशी बोलणं टाळू नका त्याला एकांतात सोडू नका त्याची चिंता काय ती जाणून घ्या तुमच्याकडे पैसे नसतील पैसे देऊ नका मी पण पैसे देणार नाही आहे पण तुम्ही त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत त्याच्याशी बोलत नाही तोपर्यंत त्याच्या प्रश्नाची उकल होणार नाही आणि त्याचं त्या विचाराकडे जे जाणं आहे काय होतं त्याचा विचार कुठे जातो माहिती का हे जीवन संपून टाकावं किंवा हे गाव सोडून द्यावं किंवा पळून जावं हे आणि असेच सगळे वाईट वाईट विचार त्याच्या मनामध्ये येत असतात तर त्या विचारांपासून त्याला परावृत्त जर करायचं असेल तर त्याच्याशी बोलणं ही सगळ्यात मोठी रेमेडी आहे हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे हे सगळे लोक जे बसलेले आहेत तिथं प्रत्येकजण बोलतोच आहे कोणाशी बोलतोय आता बघा आमच्या जगबीर भाईशी बोलो जगबीर भाई किसके साथ बात करते रहते हो हमेशा फोन 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 पे क्या बोल रहे हो लगातार फोन आ रहे हैं लोग बहुत ज़्यादा परेशान हैं स्थिति में कि कोई भी लोन का जो विषय है ये एक तरीके का मेरे ख्याल से सबसे ज़्यादा बड़ा विषय बन गया है लोगों की मुसीबत सबसे बड़ी लोन की वजह से है गलती लोगों की भी है लेकिन समय की भी है अभी आज जस्ट अभी आते आते मेरे को एक फ़ोन आया 93 लाख का लोन लिया था कोई बड़ा बिजनेस कर रहे थे अब वो बिजनेस नहीं चला फिर कोरोना आ गया उसके बाद वो नौकरी वोकरी चली गई उनके 2 घर थे अच्छे अमीर लोग थे दोनों घर बेच डाले और वो सब थे वो सब चले गए अब वो अपने घर में नहीं रह रहे बद्री धाम जाते हैं कहीं कहीं जाते हैं ऐसे रहने को मजबूर है वो और उनकी बेटी भी अभी उनकी पूरी रिपोर्ट आई है अगर आप दिखा सकें तो उन्होंने अपनी पूरी रिपोर्ट भेजी है उनके साथ क्या क्या हो रहा है और उनकी एकमात्र आशा क्या है अभी कि किसी तरह से भावे सर से उनकी बात हो जाए और भावे सर से ये माधुरी करके हैं ये देखिए ये पूरा मेरा ऑपरेशन हुआ है मैं ठीक हूँ ये 64 डायबिटीज़ पेशेंट एनओसी दिला दो सिर्फ बैंक से एनओसी चाहिए अभी भी वो 34 लाख रुपए लोन मांग रहे हैं 2 घर बेचने के बाद ये हालत है और ये पूरा उन्होंने भेजा है उनकी पूरी रिपोर्ट्स और इन्होंने तो हर जगह रिपोर्ट कर ली है मैंने उनको बोला कि आप आरबीआई की वेबसाइट पे जाइए वो कहते वो कर चुके हैं मतलब बैंक की वेबसाइट वो भी हो गई उसके बाद ये हमसे भी आगे नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन में रिपोर्ट लिखवा दी और फिर भी ये जो रिकवरी एजेंट्स है वो क्या बोलते हैं तुम मर जाओ लेकिन हमारा दे के जाओ ये हालत है ये देखो मैंने उनको लिखा है अब आपको उनका फोन आए तो रिकॉर्ड करके पुलिस स्टेशन जाकर एफआईआर दर्ज करवाएं अगर आपके घर आए रिकवरी वाले तुरंत पुलिस स्टेशन या 112 पर फोन करें अब देखो वो क्या बोल रहे हैं
घर रहा नहीं सर, बैंक ने भेज दिया, हम सीनियर सिटीजन हैं, मानव अधिकार का लेटर भेजा तब जाके वो रुके हैं। अभी भी अकाउंट हमारा बंद करके रखा है, और मेरी उनकी बेटी है, वो जॉब करती है दिल्ली में, वो गारंटर है, अब उसको परेशान कर। तो जितेंद्र भावे क्या करेगा अब वो उनकी एक ही उम्मीद है मेरी सर, बात करवा दीजिए जितेंद्र भावे से, मतलब वो उन्होंने सारे वीडियोस देख लिए अब आपके, अब वो पूरी जिम्मेदारी सर आपके ऊपर आ गई कि किसी तरीके से आप उनको कुछ ढाढ़स दे सकें। वो अभी कोई बद्रीनाथ धाम गई हुई हैं, और ऐसे ही एक जगह, बेसिकली दे आर फ्रॉम ये पुणे से हैं, पुणे से है। हर जगह अलग अलग जगह रह रही हैं, घर नहीं है, ठिकाना नहीं है, सिर्फ उनके एक ही रिक्वेस्ट है कि भावे सर उनको लगा लिया जाए, फोन लगा लिया जाए, एनओसी का लेटर डायरेक्ट फोन ही दिलवा लगा दो। इतना ज्यादा मतलब बुरा हाल है, और ऐसा एक केस नहीं है, रोज के केसेस हैं। अभी फोन लागतोय तोपर्यंत आपण ह्याच्याशी बोलू। तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही पण बसले फोन घेऊन सगळे? नमस्कार सर, मी साधारण कालपासून हे फोन घेण्यास सुरुवात केली. काल मी जवळपास 500 ते 700 फोन घेतले. आज पुन्हा तीच परिस्थिती आहे. इतकी वाईट आणि विदारक स्थिती आहे की 70-80% हे फोन जे येत आहे ते मराठवाडा आणि विदर्भ इथून येत आहे. आणि वयोमर्यादा जर म्हणू आपण तर अगदी 20 वर्षाचा 22 वर्षाचा तरुण पण याच्यामध्ये अडकलेला आहे. तर थेट 60 वर्षाच्या ग्रहस्थापर्यंत पण लोक अडकलेले आहे. एक तरुणी मला आज सकाळी अशी भेटली, तिने मला बडोद्यावरून फोन केला होता. ती मूळ राहणारी सिल्लोड तालुक्याची आहे. हां, ती BE मेकॅनिकल आहे, म्हणजे डिग्री होल्डर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ती बडोद्यामध्ये 20,000 रुपयाने आज नोकरी करते. तिच्यावर सिल्लोडवरून जाऊन नाही, म्हणजे तिथंच राहते आता बडोद्यामध्ये, आणि तिचं परिवार सिल्लोडमध्ये राहते. 10 लाख रुपयाचं मग तिचं लग्न करून तिकडे गेली का? नाही, एकटी राहते ते तिथं. फक्त नोकरीला गेली? हा, 10 लाख रुपयाचं तिच्यावर कर्ज झालेलं आहे. आता जो 20,000 रुपये येणारा पगार आहे, तो तुम्ही विचार करा त्याचे हप्ते किती असतील 10 लाखाचे. ती घरी काय देत असेल आणि ती राहत कसं असेल. आणि दुसरा मुद्दा असा आहे की BE मेकॅनिकल मुलीला जर 20,000 रुपये पगार असेल तर बाकीच्या खालच्या कोर्सेसचा आपण विचारायलाच नको. तर ही अत्यंत वाईट कंडिशन आहे. दुसरी केस माझ्याकडं अशी आली की एका बाईने 1.5 लाख रुपये कर्ज घेतलं, फक्त नांदेडची होती. त्यांना गाव सोडून आज पळून पुण्यामध्ये लपावं लागतंय. खाजगी सावकार आहे. त्यांनी त्या 1.5 लाख रुपयासाठी त्यांची 2 एकर शेती नावावर करून घेतलेली अभी आहे. बोलिए, लगाओ उनका हाँ, फोन. उनका फोन लगा, उनका वापस भी आ गया, वापस लगा. माधुरी करके सर उनका नाम है. बात करवाओ हमें. ये NHRC तक पहुंची. ये पहली बार मेरे को ऐसा केस मिला. NHRC क्या है? नेशनल ह्यूमन Human राइट्स Rights. कमीशन. नमस्ते दीदी, ये आप बात कीजिए, भावे सर आपसे बात करेंगे. हा, नमस्कार. बोला बोला, काय नाव आहे आपलं? माधुरी राजेंद्र वाघ. हा, मूळच्या कुठे, पुण्याच्या आहे का तुम्ही? बोला, कुठल्या? सटाण्याच्या आहे. अच्छा. हा, काय झालंय, काय पाहिजे मदत सांगा. मला मदत अशी पाहिजे. मी कोविडच्या आधी आम्ही बँकेकडनं बिझनेससाठी लोन घेतलं होतं 93 लाखाचं. 93 लाखाचं. काय प्रोजेक्ट चालू केला होता? सर आमचं याचं BSNL चॅनल पार्टनर सॅटेलाईट फोनचं. BSNLचे तुम्ही चॅनल पार्टनर होते. सॅटेलाईटचं काय? सॅटेलाईट फोनचं काम करतो. सॅटेलाईट फोनचं काम करता. हां, बोला. मी नाही, मिस्टर करता. हो. त्यांनी काय केलं तर ट्रान्सफॉर्मरने आमच्या घरी आला तो रिकव्हरी एजंट. हां, कोणची बँक कोणती आहे? बँक कोणती आहे? ठाणे भारत सहकारी. कोणची? ठाणे भारत सहकारी. ठाणे जनता सहकारी बँक असेल. जनताने ठाणे भारत सहकारी स्टेट बँक आहे. ठाणे भारत नाही आहे ती, TJSB आहे, ठाणे जनता सहकारी बँक. हो का? मग ही पहिल्यांदा ऐकतो आम्ही, ठाणे भारत. हां, बरं. हां, तर मग ते मला कोविडच्या आम्ही काही काम करू शकलो नाही. आणि त्यांनी आले आमच्या घरी एक दिवशी म्हणाले, मॅडम याच्यावर सही करा, तुमचं घर कुठे जात नाही, त्याची फॉर्मॅलिटी आहे, याच्यावर सही करा आणि असं करा तसं करा, तुम्ही काही बघू नका, तुम्ही कामं करा, आम्ही सगळं बघून घेऊ. हां. आणि मला सांगत होते मिस्टरांना की नका करू. नाही आपले कोणते SI साहेब आहेत, त्याच्यावर माझं बोलणं झालं.
ड्रायव्हर आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट याची काय म्हणते उरती. क्या बोलते? जप्ती. नोटीस आली. युवराज बांगर काय आहे? युवराज बांगर नोटीस आली तर मी सांगितलं की बाबा आम्ही तर बँकेशी बोललेलं की बँक म्हणाली तुमचं जर काही हे करणार नाही आम्ही जसे पैसे देऊ तसे आम्ही देऊ. तर त्याने एक दोन तीन नोटीस पाठवल्या आणि त्या तिथून मोबाईल झाले. आम्हाला दुसरं ढकललं. मग आम्ही तिथून मुलगी होती गॅरेंटर दोन्ही घरं विकली. मुलीचं पण विकलं, माझं पण विकलं आणि आता हे नोटीस येत नाही. मुलीचं नाव काय? मुलीचं नाव? हा? मुलीचं नाव काय? तृप्ती तृप्ती राजेंद्र वाघ. तृप्ती राजेंद्र वाघ. बर हां. दोन्ही घरं विकून मोकळे झाले. एक घर विकलं 54 लाखाला, एक घर विकलं 40 लाखाला. एवढे आणि 48 लाख रुपये भरले होते. त्या कोविड पिरियडमध्ये पण मी गाडीचं कर्ज फेडलं. एनपी अकाउंट झाल्यावर पण मी पैसे भरत होते. 10 भर, 5 भर, 2 भर, कोणाकडनं उसने घे करून मी देत होते. तरी पण त्यांनी आता म्हणतात 43 लाखाचं बिल मी व्हॉट्सअपला टाकलंय ते. अभी 42 लाख बाकी. रुपये भरा म्हणताय. बर आता तुम्ही कुठे आहे? आता आम्ही एकच करू शकतो. हां. एकदा आम्ही एकतर खाली घेऊ शकतो हां. किंवा मग यांना तळाशी पाहिजे. हे कोण दूरला आता काही या वयात कुठे आता एवढे त्याला 5 म्हणजे त्या एवढे पैसे येतात का? हां. 25,000 रुपये मिळतात त्याच्यातून काय करायचं? बरोबर. आणि या सगळे वकील लावला सगळीकडे पैसे वकील वगैरह भी लगा है. काही कोणी काही सांगतेच नाही. मला तुमचा नंबर कळाला. नंबर आता कुठून बोलताय तुम्ही? लगेच तुम्हाला फोन केला. आता कुठून बोलताय? आता मी इकडे पुण्याला आलेली आहे. बर कोणाकडे? माझी आहे चुलत बहीण तिच्याकडे. बर बर आणि तुमच्या सोबत तुमचे मिस्टर आहे का? आहेत ना. बर बोला त्यांना बोलायला द्या. नमस्कार नमस्कार. मला सगळे कागद मिळाले तुमचे. सगळ्या बँकेवर लिहायला लावून टाकतो. मग आम्ही बिझनेस कसं करणार? पोलिसांचे पैसे येतात त्याच्यावर आम्ही रिचार्ज करतो. पण ते आता रिचार्ज पण होऊ शकत नाही, बिझनेस पण नाही करू शकत. हां. त्याने आता कुठल्याच बँकमध्ये वडापाव खायला जावं तर तिथं तिथे मिळू शकत नाही. ते पूर्ण ॲप पण बंद झाले. पेटीएम, गुगल पे सगळं. बापरे. माझं पण मुलीचं पण आणि हे आम्ही दुसरं अकाउंट उघडलं होतं त्याच्यावर पण लिहायला लावून टाकलं. ओपन करला तो कर्नाटक बँकेचं केलं होतं. हां. ते म्हणजे बाकीचे बंद केलं होतं आणि दुसरीकडे केलं. ते एस-पीला रिक्वेस्ट केली किंवा आवाज पर्सनल नावाचा तो बिचारा चांगला होता. ते पर्सनल नावाने तिथं भरायला लागला. आता तिथं जमले होते पैसे ते आता त्यांनी ते 8 लाखाचं रिचार्ज करायचं होतं. ते पैसे पाठवले. त्याला 8 लाख मी परस्पर पाठवले. ये बैंक टू बैंक भी पैसे निकाल ये मैंने पहली बार सुना है ऐसा होता है. त्याच्याशिवाय त्यांना समजून येतो. मतलब उन्होंने दूसरे बैंक में Once his अकाउंट account is उसमें पैसे थे. तर तुम्हाला माझं का लोन पर उन्होंने उस बैंक से रिचार्ज करायचे. अरे रुको. त्याच्यातून 3% आम्हाला मिळतात ते. अच्छा. असं. पण ते आल्यानंतर ते रिचार्ज करतो त्यांना. हां माझा नंबर कुठे मिळाला? माझा नंबर कुठे मिळाला? हे आहेत ना गांगुर्डे साहेब, प्रवीण गांगुर्डे. हां. त्यांनी दिला. ते एव्हिएशन वगैरे करतात ना ते. बर बर बर. ठीक आहे तुमच्या केसचे माझ्याकडे कागदपत्र आलेले आहेत. आपण याच्यामध्ये काहीतरी करू. मी 2-1 तासांनी तुमच्याशी संपर्क करतो परत. मी आता ते दिल्लीला सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना पण न्यायाधीशांना पाठवलं. हां. चंद्रचूड साहेबांना. हां. नंतर इथं पण पाठवलं. हां. हायकोर्टाच्या न्यायाधीशांना. हां. आणि नंतर मानव अधिकाऱ्यांना पण पाठवलं. ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी रिझर्व्ह बँकेला पाठवलं. त्यांचा ईमेल आलाय मला. वा वा. आणि नंतर मानव अधिकाऱ्यांचा पण आलाय. त्यांनी 12 शिक्षक वगैरे हां. मुलांच्या याला कमिशनर यांचं नाही आहे. आता बघूया आता हो हो चालेल चालेल. तुम्ही निश्चिंत राहा. मी तुम्हाला सगळ्या गाईडलाईन देतो. आम्हाला काय तुम्ही एक पैशाने खायला द्या. कोणाकडून किती करणार बरोबर आणि कोणाच्या घरी किती करणार. बरोबर. दोन्ही घरं विकून सुद्धा म्हणजे आम्ही त्याचं एक ड्रायव्हर आपण लोन त्यांनी किती
चेंज मागतात ते करून देतो. आता हे 55 आणि हे 40 किती झाले 94. हा 94 झालंय. परत आम्ही आरोपीला परत हे 8 लाख घेतले. हे 43 वर्ष भरलेत ना, 46. 43 झाले. माझं 43 काढलं. ते व्याजावर यांनी भरण्याचे यांचा रूल होता की 2 वर्षात व्याज लावू नका. त्यांनी व्याजावर व्याज लावलं. 1 पैसा त्यांना दिला नाही. मी गाडी कोरोनामध्ये सुद्धा फिरून टाकू, बिफोर फिरून टाकू. कोणची गाडी होती? यांचा असं गाडी घेतली होती आम्ही आहे कोणची? नेटला घेतली होती. अच्छा अच्छा. हा तर 3 वर्षाचे सर हे जण बँकवाला म्हणतो पण खरे पैसे ना आत्महत्या करून द्या म्हणे, तुम्ही लोकांचा पैसा खाल्ला म्हणे. अच्छा. वो कह रहे हैं कि लोगों का पैसा हाँ, इन्होंने लोगों का खाया। पैसा खाया आप लोगों ने और अभी आत्महत्या कर. डबल पैसा खाने के बाद से। हाँ हाँ. कोणाचं वापस नाही. जा म्हणे काय उखाडून द्यायचं तर उखाडा म्हणे. बर बर बर. ठीक आहे, बोलतो मी 2-1 तासात. हे एवढं भयानक आणि भीषण परिस्थिती आहे. आता आपण 2च जणांचे हे ऐकल्या स्टोऱ्या. तुझ्या फोनवर काय आलं? आणि हे फोन आहे ना पहिल्या दिवशी, आता ही आपण साधारण एक 14-15 दिवसापूर्वी क्लिप केलेली होती. ती क्लिप का केलेली होती की माझ्या हातामध्ये जो बोर्ड आहे तो बोर्ड काय म्हणतोय, आमच्या मनामध्ये काय, हे मला लोकांना सांगायचं होतं. म्हणून मी लोकांना सांगितलं की कर्जबाजारी होणं हा गुन्हा नाही. आणि लोक कर्जबाजारी कशामुळे होतात? प्रगती करण्यासाठीच होतात. आज कुठलीही गोष्ट हप्त्यानीच घेण्याचा ट्रेंड आहे. आज बऱ्याच महिला कमरेला पदर खोचून हिमतीनं फ्रीज घेतात, ओव्हन घेतात, टी व्ही घेतात, वॉशिंग मशीन घेतात, घरातल्या छोट्या छोट्या वस्तू घेतात आणि ते बजाजचं जे 0% लोन आहे त्याच्यावर पूर्ण संसार फुलवतात. आजपर्यंतचा असा अनेकांचा अनुभव आहे. काही लोक त्याच्यात फेल होतात, काही लोक पास होतात. असं करत 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 संसाराच्या नंतर छोटासा बिझनेस, मग त्याच्यातला मोठा बिझनेस असं करत जातात लोक. आणि कर्ज काढावं असा संस्कार दिला गेला आपल्याला सगळ्या कम्युनिटींकडनं. कारण मराठी माणूस कर्जाला घाबरतो म्हणे. मराठी माणसाच्या थोबाडीत आणली सगळ्याच महाराष्ट्रीयन सोडून सगळ्याच भारताने त्यांना नावं ठेवली. नाही तर मराठी माणूस कर्ज काढत नव्हता आणि मग तो काढायला लागला. तर आता इतकं काढायला लागलं आणि इतकं मिळायला लागलं की लोक सगळे डुबलेले. आज तुम्हाला सांगतो 25 मिलियन म्हणजे किती? 2.5 कोटी. आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या काय? 13 कोटी. 13 कोटीमध्ये 2.5 कोटी तर माझ्याचकडं लोकांची हे समस्या आहे. कर्जबाजारी 2.5 कोटी आहे. आणि मी कसं काय बोलू त्यांच्याशी? कोणाशी? शक्यच नाही. माझे कान फाटून तुटून जातील. तर मी काय करतोय, एकेकाला ह्याच्यामध्ये ॲड करतोय. सगळे लोक त्यांच्याशी बोलतायत. आणि आमचं बेसिक त्याच्यामधलं नॉलेज, बेसिक आमचं इंटेन्शन काय आहे की त्या माणसाला डिस्टर्ब करणे. तो काय होतो, आता ह्या वाघ दाम्पत्याची काय अवस्था झाली तेव्हा तर एक तर आत्महत्या करायचं किंवा ह्यांना धाडा शिकवायचा काहीतरी आहे. आता यांना त्या खुन्नसमधून किंवा त्या दुःखामधून आहे ना त्यांना डायव्हर्ट करावं लागेल. त्यांना आता आम्ही काय केलंय, आता आम्ही त्यांची स्टोरी ऐकून आहे ना त्यांचं मन हलकं करून घेतलंय. माणसं जगली पाहिजे, माणसं तगली पाहिजे, माणसं चांगली वागली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. कारण माझ्या देशाकडे दुसरं काही नाही. माझ्या देशाकडे फक्त 150 कोटी माणसं आहेत. ती माणसं जर प्रॉपर वापरली गेली तर चायनापेक्षाही आपण पुढे निघून जाऊ. लोकसंख्येत पुढे निघून गेलो पण प्रगतीच्या बाबतीत अजून काही पुढे जात नाही. तर तो माझा प्रश्न माझ्या मनामध्ये जे आहे तिथे माणसंच प्रश्न सोडवू शकतात. माणसाच्या शरीरात बनणारं रक्त आजपर्यंत कुठल्या मशीनमध्ये तयार झालं नाही. एकमेकाच्या किडन्या एकमेकाला लागतात, एकमेकाचे डोळे एकमेकाला लागतात. गेलेल्या माणसाचे अवयव जर काढून घेतले, हात पाय, तर ते दुसऱ्या ज्यांना नाही आहे त्यांना लावता येतात. तर माणसं टिकली पाहिजे, माणसं जगली पाहिजे आणि माणसंच माणसाच्या कामी येणार आहेत. म्हणून हा सगळा धडपडाट आहे. आता आमच्या रियाजचं काय म्हणणं आहे? रियाज, काय तुझा अनुभव आहे? 2 हफ्ते झाले सरांनी तो व्हिडिओ सोडला होता. आज तुम्ही सगळ्यांनी जे लाईव्ह बघितलं आहे हा फक्त एक व्हिडिओ आणि एक टेलर, म्हणजे नॉर्मल आहे, ते लाईव्ह झालं आहे सगळं. आता ही लिस्ट आहे बघा, जे काही 2 हफ्त्यापूर्वी कॉल चालू आहेत त्याचे आम्ही हे सगळं रेकॉर्ड काढलं आहे आणि आता त्यांना कॉल लावतो आहे. हा प्रत्येकाकडे हे काय तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये 500-500 कॉल आहेत सगळे. आणि प्रत्येकाला मी रिटर्न कॉल लावतो आहे. काय समस्या आहे? प्रत्येकाची लोनची समस्या आहे आणि एक जिल्हाही सुटला नाही.
प्रत्येक जिल्ह्यातून फोन चालू आहेत आणि जिल्हाच नाही तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा फोन येत आहेत. इतकी बेकार अवस्था सध्या आहे आणि लोनचा विषय खूप भयानक आहे. म्हणजे शासनानं त्याच्यामध्ये काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे किंवा जे काही लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले त्यांनी काहीतरी चांगलं पाऊल उचललं पाहिजे. पण ते न होता आज भावे सरांकडे कोणतंही पद नसताना हा व्यक्ती ते प्रश्न सोडवतोय, मार्गी लावतोय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण एक म्हणतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. या वृत्तीप्रमाणे हा माणूस दिवसरात्र काम करतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय. परंतु सॉरी मी तुला डिस्टर्ब करतो. आता ही सुंदरता बघा, हे जे आता त्यांनी काय चारोळी आता त्यांनी म्हटली, चारोळी काय होतं सर ते? हा, हे जे म्हटले, हे कोणी म्हटलंय तर रियाज शेख नावाच्या माणसाने म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, ही आपल्या महाराष्ट्राची सुंदरता आहे. हा प्लीज सॉरी. म्हणजे मला हे याच्यामुळे सांगायचं आहे की काही नसताना सुद्धा हा माणूस प्रश्न सोडवतो, ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि लोक ज्यावेळेस मतदान हा सगळ्यात मोठा आपला लोकशाही देश आहे आणि सगळं जे काही चाललं ते लोकशाही म्हणजे मतदानावर चाललं आहे आणि हा अधिकार सगळ्यात मोठा आहे. आता हा माणूस दिवसरात्र लोकांचे प्रश्न सोडवतोय, निवडणूक येते म्हणजे सांगायचा विषय नाही पण सांगावं लागतंय की लोक मतदान करत असताना एक बाटली आणि काय हडूक असेल त्याला लाजीरवानं ते मतदान करून टाकतात. म्हणजे लोकशाहीची जी काही ताकद आहे ती याच्यामुळं कमी होते आणि खूप वाईट मनाला वाटतं, वेदना होत आहेत. लोकांनी थोडंसं जागरूक झालं पाहिजे. तुम्ही लाईव्ह सगळ्या गोष्टी बघतायत आणि दिवसाला मी सांगतो 2 आठवडे झाले 5,000 कमीत कमी डेली कॉल चालू आहेत, डेली. आणि जेवढे होईल तेवढे प्रश्न सर सोडवत आहेत आणि 600+ आत्महत्या ह्या एकट्या माणसानं सोडवल्यात. 600+. अशा हिशोबानं सरांचं काम चालू आहे. आणि एक्झाम्पल म्हटलं तर एक एक्झाम्पल नाही, किती आहे ते सांगू पण शकत नाही आणि डेली तेच चालू आहे. क्षणाला कॉल येत आहेत. प्रत्येकजण सांगतो मी आत्महत्या करतोय, तर सर सांगतात हे करायचं नाही. बाकी तुम्ही काही करा पण आत्महत्या हा त्याच्यावर ऑप्शन नाही. या हिशोबानं काम चालू आहे. हे बघा, ही एक पॉलिटिकल पार्टी आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी एक पॉलिटिकल पार्टी आहे. पॉलिटिकल पार्टीचे लोक असं काही पद्धतीचं काम करत नाही. हा पहिला पायंडा आम्ही तोडून टाकलेला आहे. लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे आणि लोक जर त्या प्रश्नातून जर आपलं जीवन संपवण्याकडे जात असतील तर त्यांना डिस्टर्ब करणं जरुरी आहे. म्हणून ते आम्ही डिस्टर्ब करण्यामध्ये यशस्वी झालो. 500 ते 600 आत्महत्या वाचवू शकलेलो आहोत आणि सगळ्या लोकांना बोलायला दिले. त्याच्यामुळे माझी माणसंसुद्धा आहे ना खूप चांगल्या पद्धतीनं घडतायत. आता याच्यामध्ये आहे ना जे 20-22 वर्ष वयाचे जे मुलं आहेत ज्यांना 40-50 हजार, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाचं पॅकेज आहे, ते स्टॉक मार्केट में गेले. वो स्टॉक मार्केट में उद्ध्वस्त हो गए. आणि जिनका दिमाग चल रहा है ना तो उसने क्या किया, खुद के तो पैसे इन्वेस्ट कर लिए और उसके डबल टिबल चौबल जब हो गए तो उसने बोला अभी मेरे को अगर वैसा हुआ ना तो मैंने जगबीर को कॉल कर लिया, जगबीर तेरे पास कितने पैसे, 15 लाख, अरे चल लगा ले. उसको भी 30 लाख हो गए. फिर एक दिन ऐसा आया कि सोमा के भी पैसे ले लिए, उसके भी डबल हो गए. फिर बाद में रियाज के लिए उसके डबल हो गए, टिबल हो गए. पर अचानक एक समय ऐसा आया इनके सबके पैसे डूब गए और मैं एक अकेला पकड़ा गया. जगबीर ने मेरी गर्दन पकड़ ली, रियाज ने मेरी गर्दन पकड़ ली, सोमा ने मेरी गर्दन पकड़ ली और बोल रहे दे माझे 15 लाख, दे माझे 20 लाख. ह्याच्यामध्ये पोरं आत्महत्या करायला लागली. आज कर्जबाजारी व्यक्तींच्या समस्याची बरेचसे फोन मी हाताळलेले आहे. त्यामुळे मला हे नागपूरहून आलेले आहेत. नाल्ले, मी स्पेशल नागपूरहून आलेलो आहोत. नाल्ले. हां, माझं नाव विजय नाले आणि सरांचा मी पण व्हिडिओ पाहिला होता आणि सरांनी जी चळवळ चालू केलेली आहे ती खूप छान चळवळ चालू केलेली आहे. आणि कर्जबाजारी ही खरंच खूप मोठी समस्या आहे. आजची नक्कीच नाही, पण सरांनी या गोष्टीला वाचा फोडली हे तेवढंच खरं. याचं सर्व श्रेय आमच्या भावी सरांना जाते. तर आज मी त्यातला काही बरेचसे फोन हँडल केलेले आहे, ऑपरेट केलेले आहे. त्यातला एक अनुभव मला इतका वाईट आलेला आहे की एका व्यक्तीनं कर्ज घेतलं. ती व्यक्ती साधारण 30शीतली आहे, एक लहान मुलगी आणि पत्नी, आई वडील एवढा त्याचा परिवार. पण त्याला त्याच्याकडे सोसायटीचं कर्ज होतं. 4-5 सोसायटीचे त्याने कर्ज घेतलेलं होतं आणि कर्ज होतं कमीत कमी त्याच्यावर 7 ते 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज होतं. तो फोन मी हँडल केलेला आहे, ऑपरेट केलेला आहे. शेवटी त्यांनी हे सांगितलं की माझ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि त्यांनी हे सांगितलं की माझ्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमधून त्याच्या वडिलांनी 1 महिन्याआधी आत्महत्या केली. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तोही ह्या विचारावर आला की माझे वडील सुखी झालेले आहे पण आम्हाला त्रास आहे, तर मीही कर्जबाजारी होतो, माझ्यामुळे माझे वडील मेले तर मलाही आत्महत्या करावी लागेल. मी त्याला उत्तर दिलं की नाही, हे बरोबर नाही, हे सराच्या गायडन्समध्ये मी त्याला मार्गदर्शन केलं आणि असे बरेचसे फोन आहे.
खूप मोठा व्यापक प्रश्न आहे हा, पण कुठेतरी याला आपण वाचा फोडू आणि ही चळवळ चांगली आहे आणि हेच आहे की लोकांच्या मनातलं कुठेतरी आपण त्यांना प्रवृत्त करू. आत्महत्या हा पर्याय नाही आणि याच्यामध्ये नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरकडून आपण कर्ज घेतो तिथपर्यंत ठीक आहे, बँकिंग आपल्याला देत नाही. त्यानंतर आपल्याला एक सावकारी एक पर्याय आहे. पैशाची गरज इथून भागते आपली की आपल्याला सावकाराकडे जावं लागते आणि ते 10%, 15%, 20% सरांना माहीत आहे. 40% 20% पर्यंत महिन्यानं मी ऐकलेलं आहे. आज त्या फोनवर सरांनी 40% सांगितलेलं आहे मंथली. जर कोणी 1 लाख जर घेतलेली आहे तर 40,000 रुपये महिना. मंथ तू देणार आणि कुठून देणार? त्याला शेवटी आत्महत्याच करावी लागते आणि याला जबाबदार आहे हे अवैध सरकार, तर या अवैध सावकार, तर यांच्यावर आळा घालणे आणि प्रतिबंधित करणे. अजूनही बाकीच्या काही गोष्टी आहेत तर त्या सरांच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि कोणाची काही अडचण असेल काही असेल तर नक्कीच सरांच्या त्या नंबरवर फोन करा. आम्ही सर्व सरांना साथ देत आहोत. आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. दौंडवरनं आमचे अविनाश मेटी सर आलेले. तुमचा काय अनुभव आहे? काय ती सांगलीची काय केस आहे? काय झाले? वरती जा रे. हा बस बस. सर त्याला पिंच आहे बघा. हा बस. चिमटा आहे चिमटा. नमस्ते. माझं नाव अविनाश मेटी. मी दौंडवरून आलेलो आहे. जसं मी आता जवळपास 1-1.5 महिना झाला सरांच्या सोबत आहे आणि जसे आम्ही ही एक पोस्ट जी टाकली की जे काही कर्जबाजारी झाले त्यांच्या काही म्हणजे समस्या असतील ते आम्ही सोडून जसं टाकल्या सुरुवातीच्या दिवसापासून तर रोज एक 250-300 हळूहळू वाढत 500 कॉल इतके यायला लागले की फोन हँग व्हायला लागला की ते रिसिव्हही करता येत नाही, एवढे कॉल यायला लागले सरांना. आणि बाकीचे आम्ही एवढे सगळा स्टाफ मिळून हे फोन आम्ही रिसिव्ह करतोय. प्रत्येक कान्याकोपऱ्यातून फोन येत आहेत की कुणाचं सावकारी कर्ज, कुणाचं बँकेचं, कुणाच्या गाड्या ओढल्या, कुणाच्या घराला कुलूप लावलं, बँकेने सील मारलं. ह्या बऱ्याच गोष्टीमध्ये इतके लोक त्रस्त झालेले आहेत की लोकांना काही पर्याय नाही आहे आणि कुठंही गेले कुठलेही मंत्री संत्री कुणीच उपयोगाला नाही आलेले त्यांना. ते सरळ इथं भावे सरांकडे येऊन काहीतरी मदतीची अपेक्षा करत आहेत आणि त्यातून होता होईल एवढं 99% म्हणजे 100%च झालं थोडक्यात. इतके म्हणजे सहकार्य करून त्यांनी प्रत्येकाला निराश न करता इथून म्हणजे त्यांना मदत करून पाठवलेलं आहे आतापर्यंत आणि बाकीचं पुढचंही काम चालू आहे. विषय एकच सांगतो मी या म्हणजे आजच्या लाईव्हमध्ये की जे बँकवाल्यांसाठी सांगतो की ते तुम्ही ते कर्ज दिलेलं असतं ते तुम्ही त्या लोकांच्या गाड्या ओढून किंवा घराला सील लावून त्यांना बेघर करतायत, त्यांच्या गाड्या ओढून तुम्ही लावताय आणि ते चांगले लोक ते लोन तुमचं क्लोज करून त्या गाड्या तुमच्याकडनं विकत घेऊन ते मोठे होतात. पण ज्या लोकांना तुम्ही लोन दिलेलं असतं त्यांच्या गाड्या ओढलेल्या असतात त्या लोकांना बेघर करताय तुम्ही. म्हणजे तुमचे सोन्याचे जे अंडे देणारी लोक आहेत हे गरीब लोक आहेत. जे हे लोकांनी कर्ज तुमचं क्लोज करतात त्यांचे तुमच्या गाड्या ओढून नेल्यानंतर तुमचं लोन बंद होऊन जातं तिथं, तुमचा इन्कम थांबतो तिथं. पण तुम्ही त्याचा विचार करत नाहीये. तुम्ही काय करताय की तुम्ही त्या लोकांचं जेवढे पैसे भरलेले आहेत ते गेलेले बुडलेले असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या गाड्या ओढून घेता, त्यांचं राहिलेलं लोन त्यांच्यावर रिकव्हरीला पाठवता, कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये त्यांना बसवता. तर तुम्ही मोठ्यांना मोठं करण्यापेक्षा गरिबांना मोठं करा, तरच तुमच्या उद्या बँका वाचतील. कारण श्रीमंत लोकांना तुमच्या बँकेची गरज नाही, त्यांचे भरभक्कम भरलेले असतं. तुमचं लोन क्लोज करून तुमच्या बँकेचा तोटा करतायत श्रीमंत लोक. हे तुमच्या जे वाहनं खरेदी करतात, तुमच्या ज्या रेपो केलेल्या गाड्या, तुम्ही सील केलेली घरं, हे श्रीमंत लोक खरेदी करून तुमचा इन्कम बंद करतात. ते गरीब लोक तुमच्या हळूहळू का होईना पैसे फेडत असतात. पण ज्या वेळेस तुमचं लोन हे क्लोज करून तुमचं लोन बंद होतं तुमच्या बँकेचा इन्कम सुद्धा बंद होतो. तुम्हाला काय वाटतं आमची खूप मोठी रिकव्हरी झाली असं तुम्हाला वाटतं, पण हे चुकीचं आहे. तुम्ही त्या लोकांचं ज्यावेळेस लोन ते घर दुसऱ्याला विकतात त्यावेळेस तुमचं अर्ध्या किमतीमध्ये विकून ते तुमचं लोन रिकव्हर करून घेता, त्यावेळेस तुमचा हा लॉस खूप मोठा आहे. हा तुम्ही अजून विचार करा याच्यावरती आणि पुढे त्याला काय करायचंय ते तुम्ही विचार करून पुढच्या गोष्टीला तरी त्यात काय बदल करता येईल काय करा. कारण हे जे करताय तुम्ही फक्त विचार करा बारीक. कारण ज्या वेळेस तुम्ही एखाद्याची गाडी विकता त्या विकल्यानंतर ते तुमचं लोन तो घेणारा गाडी जो तुमचा एजंट असतो तो पूर्ण पैसे भरतो आणि तुमचं लोन बंद होऊन जातं. म्हणजे तुमचा बँकेचा इन्कम बंद होतो. जे 5 वर्ष तो इन्कम फेडणार असतो त्याच्या व्याजात तुमची बँक चालणार असते, ती बँक पूर्ण बंद होऊन जाते. मग त्या इन्कमपेक्षा तुमचा हा जर 5 वर्षांनी तो
5 वर्षाचं 6 वर्ष द्या ना, त्याला थोडा टाइम द्या. कसं आहे, धंद्यामध्ये चढ उतार असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्या माणसांना समजून घेऊन त्यांना थोडा टाइम देऊन त्यांना अजून वेळ काढून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून किंवा त्यांना काय एक्सटेंड करता येईल का ह्या सगळ्या पॉलिसी आणा, तरच तुमच्या. नाहीतर तुम्ही जर प्रत्येकाची गरज अशा किती इस्टेटी जप्त करून बसताल, तुम्ही काय करणार, काय घेणार कोण आहे ते? आज तुम्ही हजारो कोट्यावधी गाड्या तुम्ही आणून लावणार आहे, ते विकणार आहेत, ते तुमचाच लॉस आहे. तुम्ही बारीक विचार करा. बस एवढं सांगू इच्छितो. मला थोडं कंटिन्यू करायचं. मगाशी भावे सर म्हणाले की हा महाराष्ट्र कर्ज घेणारा कधीच नव्हता आणि आपल्याला चांगलं माहिती आहे भारतामध्ये सगळ्यात मोठं अर्थकारण जे फिरतं ते आपल्या मुंबईमधून फिरतं आणि आपलं महाराष्ट्र स्टेट 1 नंबरला आहे अर्थकारणामध्ये. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एवढे कर्जाचे प्रकरण आहे, म्हणजे याचा अर्थ हा आहे की पुढच्या 5 किंवा 10 किंवा 20 वर्षांमध्ये महाराष्ट्र कुठेतरी खाली जाणार आहे आणि हे रिव्हर्स सायकल फिरणार आहे. दुसरीकडं हे कर्ज पुरवठा करणाऱ्या सगळ्या कंपन्या एक तर साऊथ इंडियाच्या आहे किंवा नॉर्थ इंडियाच्या आहे. हे जे फायनान्सच्या कंपन्या आहेत त्या. मला तरुण मुलांना हे सांगायचं आहे की तुम्ही फॅन्टसीमध्ये जाऊ नका. तुमच्या मित्राकडे आयफोन असेल तर मी कसा लवकरात लवकर आयफोन घेऊ, माझी आर्थिक ताकद नसतानाही, तर त्या फॅन्टसीमध्ये जाऊ नका. आणि दुसरं मला महाराष्ट्र शासनाला हे सांगायचं आहे की तुम्ही जे मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सगळं सांगताय तर ते खोटं आहे. हे लोक, गरीब लोक आत्महत्या करताय, या कर्ज प्रकरणांमुळं आत्महत्या करताय आणि तुम्ही त्याला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असा मुलामा चढवताय, जे खोटं आहे. हे लोक फक्त आणि फक्त कर्जाच्या बोजापायीच आत्महत्या करताय. त्याची सर्वस्व जबाबदारी तुमची आहे. ओके, वंदे मातरम. याच्यामध्ये मला सांगायचं आहे, लोकांनी अनवॉन्टेड कर्ज घेऊ नका आणि ज्यांचे खरंच धंद्यासाठी कर्ज काढले त्या लोकांना मदत झाली पाहिजे. याच्यामध्ये आता निवडून आलेले आत्ताचे खासदार, त्यांनी इतर ठिकाणी शेण न खाता तिथं लोकसभेमध्ये जाऊन बोला आणि लोकांचे घरं सोडवून द्या, लोकांच्या गाड्या सोडून द्या, लोकांचं उत्पन्न चालू करा. लोक मरायला लागले, तुमचे डोके ठिकाणावर आणा, बंद करा हे सगळे लफडे आणि लोकांना वाचवा. ओसाड गावचे पाटील व्हायला लागले तुम्ही, ओसाड गावचे पाटील. माणसं मरून जातील, मग त्या गावामध्ये माणसं नाही तर कोणाचे सरपंच तुम्ही आणि कोणाचे आमदार तुम्ही आणि कोणाचे खासदार तुम्ही. बंद करा हे लफडे. राठोड साहेब किती झाले?